मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचा हा एक साधा कलाकार अरुण हिरे मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि अर्थात सगळ्यात आधी सगळ्यात सुरुवातीला स्वागत त्यांचं, त्या श्रोत्यांचं, त्या रसिक मायबापांचं आहे ज्यांनी माझ्या पहिल्या व्हिडिओला इतका सुंदर आणि छान प्रतिसाद दिला आणि सिद्धार्थाचं गाणं हे लोकांपर्यंत पोहोचलं बरं का. त्यासाठी खूप मोठा थँक्यू सगळ्यांना. आणि हो, एक खंत मात्र आहे की अजूनही आपल्यातल्या काही जणांनी माझं चॅनेल हे लाईक म्हणा, सबस्क्राईब म्हणा केलेलं नाही आहे. तर तेवढं मात्र करा आणि एखादी छानशी कमेंट येऊ द्या की. आणि आज तुम्हा सगळ्यांकरता एक अत्यंत जिव्हाळ्याचा, आपल्या सगळ्यांच्या मनात आणि मनातल्या एका कोपऱ्यामध्ये कायम राहणारा एक विषय जो आहे तो घेऊन आलेलो आहे. आणि अर्थात हा विषय आहे शाळा. आपल्या प्रत्येकाची शाळा आपल्याला आयुष्यभर आठवते. शाळा सोडून बराच काळ होऊन जातो तरीसुद्धा त्या शाळेतल्या गमती जमती, शाळेतले शिक्षक, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, आपले प्राचार्य, सगळे मित्र मैत्रिणी सगळे आठवतात. मलाही आठवतात बरं का. माझ्या शाळेतले प्रत्येक शिक्षक, अर्थात आम्हाला शिकवायला आणि आम्हाला अनेक मार्गदर्शन करणाऱ्या अशा माझ्या शिक्षिका, चिटणीस मॅडम, मुरार मॅडम, जोशी मॅडम, कुलकर्णी मॅडम, या सगळ्या आमच्या बाई मला आजही आठवतात. आणि अजून एक गोष्ट सांगतो की शाळेमध्ये मित्रांसोबत ज्या गमती जमती करायचो त्यामध्ये प्रकर्षाने आठवणाऱ्या जर काही गोष्टी असतील तर मधल्या सुट्टीमध्ये बाहेर जाणं आणि मस्त दोन्ही खिशे भरून चिंचा आणणं, बोरं आणणं, कैऱ्या आणणं आणि त्या मस्तपैकी मजा करत करत फावल्या वेळात किंवा एखादा ऑफ पिरियड असला की त्याच्यामध्ये खाणं आणि मग त्याचे चिंचोकी ह्या असल्याच बाकामध्ये आम्ही ठेवायचो आणि आपल्या मित्रांना कधी कधी ते फेकून मारणं, कागदाचे बोळे फेकून मारणं. आजही आठवतो की एकदा तर असं काही होत असताना की सरांनी येऊन इतकं धोपटलं होतं आम्हाला दोन्ही मित्रांना, मी आणि माझा मित्र संतोष साळवे. मला माहिती आहे तुमच्याही अशा बऱ्याच आठवणी असतील. बरं, माझ्या काही आठवणी ज्या आहेत त्या आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्यामध्ये एक आठवण म्हणजे शाळेच्या पाठ्यपुस्तकातल्या त्या कविता, ते धडे. छत्रपती शिवरायांचा घोड्यावर अगदी ऐटीत असणारा तो फोटो आजही डोळ्यासमोर येतो आणि त्यांच्या मागे चालणारे ते सगळे मावळे, याच्या जोडीला आठवतात काही कविता. तुम्हाला आठवतात का शाळेतल्या पुस्तकातल्या काही कविता? भले त्या कवींची नावं माहिती नसतील पण त्या कविता मात्र आठवतात. त्यातली एक कविता जी मला आत्ता या क्षणाला आठवते आणि ती म्हणजे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे, नवील काकी झाडावरती, सुखात पाने फुले नहाती, पाऊस धारा पडे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. आठवते ही कविता? याच्या जोडीला अजून एक कविता मला आठवते मंडळी आणि ती म्हणजे पाहुणा गोजिरा. माझी सगळ्यात आवडती कविता. आज ये अंगणा पाहुणा गोजिरा, ये घरा मुच्या सोयरा साजिरा, वाजता नौबती ये सखा सोबती, खेळवा संगती हाजरा लाजरा. छान आहे का नाही? तुम्हालाही अशा अनेक कविता आठवत असतील. अजून एक कविता मला आठवते आणि ती म्हणजे सागरावर छान अशी रचना. अर्थात, आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर, सायंकाळी मिळे, फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे, हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे, मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळलो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या सोबती,
अन संथ सावली दिसते जेव्हा क्षितिजावर गलबते, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. अजून किती सांगू मंडळी, बऱ्याच कविता, बरेच किस्से, मनाचा एक कोपरा आहे ना, त्यात हा सगळा खजिना भरून ठेवला आहे. असाच खजिना जर तुमच्याकडे असेल, अशीच एखादी कविता माझ्या या शाळेतल्या कविता ऐकून जर तुम्हाला आठवली असेल, तर मला नक्की नक्की ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि ऑफकोर्स पुन्हा एकदा माझं चॅनेल, छोटूसं चॅनेल आहे, ते नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि सगळीकडे ही कविता आणि ही माझी शाळा, ही आपली शाळा जरूर पोहोचवा. आणि अजून असे काही खास विषय जर मी तुमच्यासमोर घेऊन यावं असं तुम्हाला वाटत असेल, तर मला नक्की नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचा हा आवडता निवेदक आणि गायक अरुण अहिरे आपली रजा घेतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.